विक्रमराजे, तुमची ही इच्छा आम्ही आधीच पूर्ण केली आहे. फक्त आम्ही हे कोणालाही सांगू शकत नाही. आणि देवयानीला जर हे कळलं तर तिचं आदर्शवादी वागणं आम्हाला पार फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाईल. म्हणूनच आम्ही गप्प आहोत. माझ्या डॅडच्या सांगण्यावरनं तुम्हाला ऑस्ट्रेलियाला जायला फोर्स करतोयस ना? केतकी, तुला काय वाटतंय की तुझ्या डॅडनी मला सांगितलं म्हणून मी तुला कन्व्हिन्स करतोय? अगं रादर मलाही तेच वाटतंय. आय एम सॉरी, पण तू गैरसमज करून घेऊ नकोस प्लीज. केतकी, तू मला सॉरी म्हणण्यापेक्षा तुझ्या मॉम डॅडला जाऊन सॉरी म्हण ना आणि जा ऑस्ट्रेलियाला. हे बघ, मला काही ऐकायचं नाही, कळलं? अगं पण जरा मी काय सांगतो ते ऐकून तरी घे ना. खरं तर तुला इथे सोडून जायला आमचं मन तयार नाहीये, पण तू आता निर्णय घेतलास म्हणल्यावर फक्त एक प्रॉमिस आम्हाला कर. स्वतःची काळजी घ्यायची, तब्येतीकडे नीट लक्ष द्यायचं आणि रोज उठून न चुकता आम्हाला एक फोन करायचा. प्रॉमिस? प्रॉमिस. मी नताशाची आई बोलते. लागला का हो माझ्या मुलीचा शोध? नाही, अजून तरी नाही लागला, पण आम्ही सांगितलं शोध घ्यायला. माझी ना हळूहळू खात्रीच होत चालली. माझ्या मुलीचं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालं असणार. हे बघा, तुम्ही प्लीज शांत व्हा. आम्ही लवकरात लवकर तिला शोधण्याचा प्रयत्न करू. नताशाच्या आईलाही आता नताशाच्या जीवाचं बरं वाईट झाल्याची शंका येऊ लागली आहे. हे प्रकरण आता लवकरच उजेडात येईल. आम्हाला आता खूप सावधगिरीनं वागलं पाहिजे, खूप सावधगिरीनं. डॅड, काय झालं? ऍडमिशन मिळाली? हो, मिरचंदानी इन्स्टिट्यूट मध्ये. काय सांगतोय? अरे वा, 1 मिनिट पेढा. मॉम तुलाही. बरं झालं तुझं ऍडमिशन झालं. मला असं वाटलं या ऍडमिशनच्या नादात तुझं वर्ष वाया जाते की काय. आता झालं ना तुझ्या मनासारखं? मग आता जास्त तयारीने अभ्यासाला लागायचंय. बोला, काय काम काढलं? साहेब, आता तुम्हीच काहीतरी मदत करू शकाल आम्हाला. अहो, बरेच दिवस झाले नताशाचा काहीच पत्ता नाही. इतके दिवस नताशाचा ठाव ठिकाणा लागला नाही तर तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली? नाही केली कंप्लेंट आम्ही, पण साहेब, आम्ही कोणतीही कंप्लेंट केली नसतानाही पोलीस आमच्या घरी आले. तेही इंदोर पोलीस नाही तर या शहरातले पोलीस. या शहरातले पोलीस तिकडे इंदोरला आले होते? मग त्यांनी काहीतरी माहिती दिली असेल तुम्हाला. काय बोलले ते? दिली ना माहिती, पण पोलिसांच्या बोलण्यावर माझा अजिबात विश्वास नाही. काही नको नको ते बोलत होते. म्हणाले नताशाने कोणाला तरी मारण्याची सुपारी दिली आणि नंतर स्वतःच गायब झाली. अहो, माझी पोरगी असं काही करणार नाही. साहेब, नताशाला वाचवा. तुम्ही अशा रडू नका. तुम्ही या आता, आम्ही शोधू तिला. खरंच तुम्ही या, विश्वास ठेवा आमच्यावर. कुठे चाललास एवढ्या सकाळी सकाळी? केतकीच्या डॅडकडे. इतक्या सकाळी? कशासाठी? ते मला त्यांच्या केसेस मधल्या गमती जमती सांगतात. तुला कधीपासून त्यांच्या केसेस मध्ये इंटरेस्ट वाटायला लागला? खूप मजा येते ते लॉ बद्दल सांगतात तेव्हा. हो, आपला मुलगा आता लॉचे धडे गिरवतोय. हो? अरे वा, कुणाकडून? केतकीच्या डॅड कडून. मग त्यात काय झालं? काही गरज नाहीये सारखं सारखं केतकीच्या डॅडकडे जायची. अहो, काय वाईट आहे? काहीतरी शिकायलाच जातोय ना. मॉम, मी अंघोळ करून येतो. मला ना तुला एक धक्का द्यायचा. अजून एक धक्का? आता 15 दिवस तू आमच्यापासून लांब आहेस. हा एक धक्का आम्ही आत्ता कुठे पचवू शकतो, त्याच्यात अजून एक धक्का. उद्यापासून मी मौन व्रत धारण करणार आहे. देवाने आता आम्हाला असं वाटायला लागलं ना की आचार्यांच्या आश्रमात राहून तुझी तब्येत सुधारणार आहे, पण आमची मात्र तब्येत बिघडणार. प्लीज विक्रम, हे बघ, मी लवकरात लवकर घरी यायला हवं ना. मग इकडचे उपचार तरी संपू दे. प्लीज रागवू नकोस. ठीक आहे, तुझं मौन व्रत संपलं की तूच आता आम्हाला फोन कर.